पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपांवरून सध्या 11 जणांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली, तर अनेकांची चौकशी सुरू आहे। पण या अटक केलेल्या गद्दारांपैकी बहुतांश जणांमध्ये एक कॉमन दुवा आहे आणि तो म्हणजे दिल्लीच्या पाक उच्चायुक्तालयातून हाकलून दिलेला अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिशनं भारतीय नागरिकांना हेर बनवताना अनेक गोष्टींची भुरळ पाडली। यूट्यूबर ज्योती मल्होत्राला तिचे फॉलोअर्स वाढवण्याचं, तर पंजाबच्या विधवा गजालाला लग्नाचं आमिष दाखवलं। तसंच यामीन मोहम्मद आणि शहजादला प्रत्येक पाकिस्तानी व्हिसा मागे कमिशनचं आमिष देऊन जाळ्यात अडकवलं। तेव्हा या सगळ्यांमध्ये कॉमन दुवा आहे, तो म्हणजे दानिश। या दानिशनं काय काय केलेलं आहे, तर त्यांनी जवळपास या सगळ्यामध्ये 11 जणांना अटक झाली आहे। पण यातला एक कॉमन दुवा तो म्हणजे हा दिल्लीच्या पाक उच्चायुक्तालयातला जो दानिश आहे तो यातला प्रमुख दुवा आहे। त्यानं काय केलं की भारतीय नागरिकांना भुरळ पाडली, ज्यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा तिला तिचे फॉलोअर्स वाढवून देण्याचं आमिष दाखवलेलं होतं, तर पंजाबच्या विधवा गजालाला देखील तिनं लग्नाचं त्यानं आमिष दाखवलेलं होतं। तर दुसरीकडे प्रत्येकाला पाकिस्तानी व्हिसा मागे देऊ असं देखील त्यानं शहजादला प्रॉमिस दिलेलं होतं आणि अशाच काहीचं कमिशन जे होतं तर त्यानं यासीन मोहम्मदला देखील दिलेलं होतं। त्यामुळे या सगळ्या 4 गद्दारांच्या पाठीमागचा जो एक प्रमुख सूत्रधार आहे तर हाच तो दानिश आहे। आणि हाच दानिश नेमका कोण आहे, आपण त्याचा आणखीन परिचय करून घेऊया। एहसान उर रहीम उर्फ दानिश असं त्याचं संपूर्ण नाव। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील राजनैतिक तो अधिकारी आहे। 13 मे रोजी भारतानं दानिशला 24 तासात देश सोडायला सांगितलं। संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग बघून दानिशची हकालपट्टी करण्यात आली। ज्योती मल्होत्रा आणि दानिशची 2023 ला पाकिस्तानात ओळख झाली। ज्योतीचा पाकिस्तान दौरा एका शिष्टमंडळाची सदस्य म्हणून आयोजित केला गेला। भारतात परत येताच ज्योतीनं दानिशशी पुन्हा संपर्क साधला। दानिशच्या शिफारसीनं ज्योती पुन्हा पाकच्या दौऱ्यावर गेली। दुसऱ्या पाक दौऱ्यात ज्योतीनं शकीर आणि राणा शहबाज या गुप्तचर एजंटशी ओळख करून घेतली। ज्योतीच्या सर्व पाक दौऱ्यांचा खर्च हा दानिशकडूनच उचलण्यात आला। तर असा हा दानिश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।